मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सर्व साईज अनुसार मेघा बाहीचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी तुम्हाला सर्व साईज अनुसार समजून सांगणार आहे। त्यासाठी इथे तुम्हाला तुमच्या मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे, म्हणजे मापे टाकायला तुम्हाला सोपं पडणार आहे। त्यासाठी हे आपलं शोल्डर आहे, आपला मुंडा आणि हे आपली फिटिंगची बाजू आहे। आता इथे काय करायचं, नेहमी हे पाहिजे शोल्डर असा टेप पकडायचा, म्हणजे बाहीच्या इथे हे पहा असा टेप पकडा आणि कडेपर्यंत माझं इथे भरते 8 इंच। तुमचं बघायचं तुमच्या साईज अनुसार आपलं किती भरलेलं आहे। प्रत्येक मापानुसार तुमचं वेगवेगळं अंतर इथे भरणार आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी। परत एकदा समजून सांगते, वाटलं तर नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढी सोपी पद्धत आहे। हे आपलं शोल्डर आहे, मुंडा आहे, ही आपली फिटिंगची बाजू आहे। असा टेप पकडायचा, एका लाईनीमध्ये तुमचं किती भरलेलं आहे तिथे बघायचं आहे। आणि बॉक्स फिटिंग मध्ये आपला कपडा आतल्या बाजूला अर्धा इंच तरी जातो, ते अर्धा इंच सहित आपल्याला इथे पकडायचं आहे, लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे माझं एवढं भरलं होतं, पण मी इथे अर्धा इंच जास्त वाढवून घेणार, कारण की माझा कपडा आतमध्ये अर्धा इंच गेलेला आहे, त्या अनुसार इथे मी पकडणार आहे। तुम्ही सुद्धा ती पद्धत वापरायची आहे। तुमचं किती सुद्धा भरू देत, कोणाचं 7 इंच भरेल, कोणाचं 7.5 सुद्धा भरू शकतो, कोणाचं 8, कोणाचं 8.5, कोणाचं 9 इंच सुद्धा भरू शकतं, वेगवेगळ्या साईज अनुसार। मग त्याच्यामध्ये लगेच अर्धा इंच वाढून घ्या। फक्त मोजताना काय करायचं, इथून कडेपर्यंत म्हणजे इथपर्यंत मोजून घ्या, इथपर्यंत हे पूर्ण कडेपर्यंत, आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच फक्त वाढवून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता, हा मी पेपर घेतलेला आहे। आता घडी कशा पद्धतीने टाकावी लागते मेघा बाहीसाठी, आता इथे बघू शकता, हे पहा हा मी पेपर घेतला। आता घडी टाकताना आपल्याला इथे त्रिकोणी घडी टाकून घ्यावी लागते, ते लक्षात ठेवायचं आहे। आणि कापडावरती जर तुम्हाला घडी टाकायची असेल तर कपडा जास्त लागतो, त्यासाठी पेपर कटिंग करून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। आता बघू शकता मी चौकोनी बरोबर असा पेपर कट करून घेतलेला आहे। आता घडी टाकताना हे पहा, हे टोक उचलायचं आणि ह्या बाजूला अशी घडी करून घ्यावी लागते, म्हणजे आपली ती त्रिकोणी बरोबर अशी घडी झाली पाहिजे, लक्षात ठेवायचं। परत एकदा समजून सांगते, हे पहा हे टोक आहे ना, ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं, हे अशा पद्धतीने घडी करून घ्या, बरोबर आपली इथे त्रिकोणी घडी झाली पाहिजे। आता हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं, हे अशा पद्धतीने, एकदम असं सोपं आहे। इथे ना बाही तयार झाल्याच्या नंतर एक प्रकारचं टोक आपल्या इथे तयार होतं, त्याला आपण काय अस्तर जोडत नाही। शक्यतो घडी घालताना मेघा बाहीमध्ये 4 पदरीच घडी घालावी लागते, ते लक्षात ठेवत जा। 1, 2, 3 आणि 4 पदरी घडी टाकावी लागते, त्याला काय अस्तर नसतं किंवा इथे पुढच्या बाजूला शिलाई नसते, लक्षात ठेवत जा नेहमी। आता ह्याच्यावरती आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत। ही आपली बंद बाजू आहे आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू। मग अशी आपलं किती भरलं होतं ते लक्षात ठेवायचं आहे, मोजून घ्या। तुमच्या सुद्धा ब्लाऊजचं तुम्ही एवढं भरलं होतं आणि 8 इंच भरलं होतं, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेते। तुमचं जेवढं भरलेलं असेल त्याच्यामध्ये लगेच अर्धा इंच वाढवून घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे। तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे। ही आपली बंद बाजू। आता बंद बाजूने ओपन बाजूला घडीचं मार्किंग करून घ्यायला विसरू नका। माझं एवढं भरलं होतं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं, लक्षात ठेवा। जेवढं भरलेलं असेल कडेपर्यंत मोजून आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायला विसरू नका। हे झालं परफेक्ट घडीचं मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घेते इथे। बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता इथे समजा तुम्हाला बाहीची उंची 4 इंच ठेवायची आहे तयार, हे पहा इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते, 4 इंच तयार ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायला विसरू नका, फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, फक्त जोडण्यासाठी लागणार आहे वरच्या बाजूला। हे पहा तयार बाही उंची अधिक त्याच्यामध्ये फक्त इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलं, लक्षात ठेवा, फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायला विसरू नका। फक्त इथे आपल्याला वरच्या बाजूला जोडण्यासाठी लागणार, इथे काय आपली शिलाई नसणार आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे मी अशी एक लाईन ओढून घेते। हे झालं आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग झालेलं आहे। आता ही आपली आहे ओपन बाजू, लक्षात ठेवा, आणि ही आपली आहे बंद बाजू। आता बंद बाजूने आतमध्ये नेहमी सर्व साईज मध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या, 1 इंच। आता ही आपली आहे ओपन बाजू। आता बाहीच्या उंची अनुसार वरून येणारं ओपन बाजूचं माप, तुम्हाला जेवढी बाहीची उंची तयार ठेवायची आहे त्यानुसार इथे तुम्ही वरून येणारं ओपन बाजूचं माप तुम्हाला हे टाकावं लागणार आहे, ते लक्षात ठेवा। आणि जर तुमची बाहीची उंची आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये, म्हणजे लक्षात येईल तुमच्या 3 व 3.5 ठेवायची असेल तर 1.5 इंच घ्यायचं,
म्हणजे हे माप तुम्हाला इथून 1.5 इंच ठेवावे लागेल. म्हणजे बाहीची उंची तुम्हाला एवढी तयार ठेवायची असेल तर. आले लक्षात. आणि जर तुमच्या बाहीची उंची तयार, इथे बाहीची उंची आहे 4 इंच तयार ठेवायची, मग तुम्ही वरून येणारं ओपन बाजूचं माप 2 किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकता. आता इथे बघू शकता तुम्ही ह्याचा ना एक फोटो काढून ठेवा. ही आपली बाहीची उंची. तुम्ही साध्या बाहीमध्ये सुद्धा ह्याचा वापर करू शकता. आणि हे ओपन बाजूचं वरून येणारं माप असतं बाहीच्या उंचीनुसार, ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही लिहून घ्यायचा, एक फोटो काढून ठेवा म्हणजे आणि वहीत लिहून ठेवा, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. आता इथे आपल्याला वरून येणारं ओपन बाजूचं माप इथे आपल्याला 2 सुद्धा ठेवू शकतो किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकतो बाहीच्या उंचीनुसार, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे बघू शकता आपली इथे बाहीची उंची एवढी असल्यामुळे म्हणजे तयार होणारी बाहीची उंची असते, लक्षात ठेवा. आता इथे मी वरून येणारं माप 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. झालं व्यवस्थित. आता इथून आतमध्ये 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडल्याच्या नंतर आपला मुंडा पुढे मागे होतो ना, म्हणूनसाठी इथून आतमध्ये तुम्ही सर्व साईज अनुसार 2 इंच मार्किंग करून घ्या. म्हणजे आकार द्यायला सुद्धा तुम्हाला इथे सोपा जाणार आहे त्यासाठी. आणि शक्यतो मेगा बाहीमध्ये एकच आकार असतो, लक्षात ठेवा. एकदम असं सोपं आहे. आणि दंडघेर तुमच्या आवडी अनुसार इथे तुम्ही ठेवू शकता. किती आहे असं तुम्ही मोजून घ्यायचं. पहिली शिलाईची टिप बघायची आपली किती आहे हे असं ठेवून घ्यायचं आणि लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं. पहिली शिलाईची टिप आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. आणि जर तुम्हाला इथे लूज ठेवायचं असेल तर मग अर्धा इंचाने थोडंसं इथे मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्या पुढे लगेच असं 2 इंच ठेवायला विसरू नका. लूजमध्ये ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आणि शक्यतो मेगा बाही लूजमध्ये ठेवलेली खूप अशी सुंदर दिसून जाते, ते लक्षात ठेवायचं आहे. दंडघेर अधिक 2 इंच घ्यायला फक्त विसरू नका. आता इथं काय करायचं, मग इथून ह्या लाईनीला इथं असं जोडून घ्या. तुम्ही किती माप टाकलं त्यानुसार. आणि हे जास्तीचं ते आपल्याला घ्यायचं नाही. आता इथं आपल्याला मेगा बाहीसाठी आकार द्यावा लागतो, लक्षात ठेवा. एकच आकार असतो, एकदम असं सोपं आहे. हे पहा, इथून सुरुवात करायची. सुरुवातीला काय करा, असं थोडं 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 मार्किंग करत करत हे अशा पद्धतीने आकार द्या इथपर्यंत. नंतर ह्याच्यावरून असं मार्किंग करून तुम्हाला अशा पद्धतीने आकार द्यावा लागणार आहे. हे पहा, एकदम असं सोपं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपला परफेक्ट मेगा बाहीचा आकार देऊन झालेला आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. पहा, इथून इथपर्यंत आणि इथून हे पहा, इथून अशा पद्धतीने वरच्या बाजूला इथपर्यंत आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवा. म्हणजे बाही जोडताना बरोबर लक्षात राहतं त्यासाठी. हे अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. फक्त जोडण्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, फक्त अर्धा इंच जास्त घेतलं, ते लक्षात ठेवा. जास्त असं कमी सुद्धा घेऊ नका. हे अशा पद्धतीने इथे तुमचं जोडलं जाणार. दोन्ही सुद्धा एकत्र पकडायचं, नंतर असं जोडून घ्यावं लागतं ही बाही, ते लक्षात ठेवा. आणि ह्या बाजूला तुमचं बरोबर असं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं. आता इथे मी तुम्हाला ठेवून सुद्धा दाखवते. मध्यावरती सर्वात आधी मार्किंग करून घेते. बाहीचा मध्य लक्षात ठेवत जा आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. आता इथे मी तुम्हाला ठेवून सुद्धा दाखवते. मध्य आहे आपला आणि हा सुद्धा आपला इथे मध्य आहे, लक्षात ठेवा. हे असं ठेवून घेतलं मध्यावरती मध्य, कारण की बाही जोडताना आपण अशाच पद्धतीने जोडत असतो. हे बघू शकता. हे अशा पद्धतीने हे बरोबर बाहेरच्या बाजूला आपलं तेवढं शिल्लक राहिलेलं आहे. हे ही आपली समोरची बाजू असणार आहे, एक समोरची आणि एक पाठीची बाजू, लक्षात ठेवत जा नेहमी. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना बरोबर आपलं शिल्लक राहतं, लक्षात ठेवत जा. हे कटिंगची एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला इथे समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरणार आहे. कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत वापरू शकता. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, इथून इथपर्यंत म्हणजे कडेपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आणि आतमध्ये जेवढा आपला कपडा सापडलेला आहे किंवा तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता, इथपर्यंत मोजून अर्धा इंच वाढवून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि परफेक्ट असंच पेपर कटिंग करून घ्यायला फक्त विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.